चला आज ही आहे ना एकदम औषधी एक नंबर अशी चटणी करणार आहे, ती म्हणजे जवसाची। तुम्हाला माहितीच असेल की पूर्वीच्या काळी आहे ना बैलगाडीच्या चाकामध्ये ना वंगण घालायचे का, तर ते चाक व्यवस्थित चाललं पाहिजे, त्याचा आवाज झाला नाही पाहिजे किंवा ते चाक झिजलं नाही पाहिजे म्हणून वंगण घालायचे। आपल्या आपल्या ह्या शरीराची जी गाडी आहे, चालती फिरती गाडी, तर या चालत्या फिरत्या शरीराच्या गाडीसाठी आपल्याला वंगणाची गरज आहेच की नाही। तर तेच काम हे जवसाची चटणी करणार आहे। तर आज ही जवसाची चटणी मी करते। जवस आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती असेलच। यामध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ऍसिड्स असतात, जे हृदयासाठी खूप चांगले असतात। हृदयाचं आरोग्य यामुळे राखलं जातं। लसूण सुद्धा आपल्या हृदयासाठी चांगला असतो, पण तो प्रमाणात खाल्ला पाहिजे। आणि इथे तुम्ही बघू शकताय, मी यामध्ये खोबरं आणि कडीपत्ता सुद्धा घातले। कडीपत्ता आपल्या केसांचं आरोग्य राखतो आणि खोबरं सुद्धा आपल्या केसांचं आरोग्य राखतो आणि स्किनसाठी सुद्धा आपल्या खोबरं चांगलं आहे। तर एवढे सगळे फायदे आहेत, एवढी औषधी ही चटणी आहे, तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। तर ही चटणी ना म्हणजे मी सगळे हे जिन्नस भाजून घेतल्याच्या नंतर थंड केलेत आणि वाटून घेतलेत। ही चटणी अशी वाटली की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची